गेल्या काही दिवसात राघव चड्ढा हे नाव झेंझींच्या गळ्यातलं ताईत बनलं। नवी राजकीय इथल्या तरुणांची आशा बनलं। पण त्यांच्या एका निर्णयानं झेंझींचा अक्षरशः भ्रमनिरास झालाय। सुटाबुटातला परदेशात शिक्षण घेतलेला, आकडेवारी निशी बोलणारा आणि सोशल मीडियावर तरुणाईशी संवाद साधण्यात पटाईत असलेला नेता ही राघव चड्ढांची ओळख बनली। राघव चड्ढा पारंपरिक घराणेशाहीच्या आणि जुनाट राजकारणाला छेद देणारी झेंझींची एक नवी राजकीय आशा बनली। पण 6 खासदारांसह त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा जो निर्णय घेतला, हा निर्णय त्यांच्या लाखो चाहत्यांच्या अक्षरशः जिवारी लागला। इतका की एका दिवसात तब्बल 1 मिलियन म्हणजे 10 लाख फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केलं। फॉलो आणि अनफॉलो करणं डिजिटल युगातल्या डिजिटल नेटिव्ह पिढीची एक अभिव्यक्ती आहे। ते एक लोकशाहीचं आंदोलन आहे। त्यामुळे राघव चड्ढांना ज्या प्लॅटफॉर्मनं शिखरावर नेलं, त्याच प्लॅटफॉर्मनं आज त्यांना एक प्रकारे आरसा दाखवल्याचं मानलं जात आहे। या विरोधाची काही कारणं आहेत। आजच्या जेनजी पिढीला कॉम्प्रोमाइज किंवा सत्तेसाठी केलेली तडजोड आवडत नाही। राघव चड्ढांनी आपली ओळख सत्तेला प्रश्न विचारणारा नेता अशी केली। सामान्यांचे प्रश्न मांडणं, महागाई बेरोजगारीच्या मूलभूत प्रश्नावर सरकारला धारेवर धरणं, त्यामुळे तरुणांना ते आपले वाटले। मात्र ज्या सत्तेला कालपर्यंत ते जाब विचारत होते, त्या सत्तेच्या गोटात सामील होणं याला आजची पिढी संधी साधू राजकारण मानते। आजच्या काळात नेता एक ब्रँड असतो। राघव चड्ढा ब्रँड अभ्यासू, सामान्य माणसाचा आवाज आणि क्रांतिकारी अशा शब्दांनी विणला गेलेला होता। जेव्हा त्यांची कृती त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला उलट घडली, तेव्हा त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी होती। चड्ढांच्या भाजप प्रवेशानं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह त्यांचेच फॉलोअर्स निर्माण करतायत। तुम्ही जर त्यांच्यासारखेच होणार होता तर मग आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवला, अशा प्रतिक्रियांचा त्यांच्या वॉलवर पाऊस पडतोय। आणि हे पाऊस कोण पाडतंय? त्यांचे फॉलोअर्स। खरं सांगू, हा केवळ राघव चड्ढांचा वैयक्तिक प्रश्न नाहीये। हा देशातील तमाम तरुण नेत्यांसाठी एक मोठा धडा आहे। आजच्या तरुणाईला पद किंवा सत्ता यापेक्षा स्टँड घेणारा नेता जास्त भावतो। एकूण राघव चड्ढा यांना झालेल्या या विरोधातून हे स्पष्ट होतंय की सोशल मीडिया फॉलोअर्स हे केवळ आकडे नाहीयेत, तर ते एक जागरूक राजकीय मत बनलंय। राजकारणात सत्तेची गणितं महत्त्वाची असतात, पण तरी नैतिकतेची गणितं चुकली की फॉलो करणारी पिढी अनफॉलो बटन दाबायला कचरत नाही। हा मेसेज गेल्या 24 तासात या देशातल्या झेंझीनं दिलेला आहे। तो मेसेज केवळ राघव चड्ढांसाठी नाही, तो अनेकांसाठी।